मुंबईतील साखरी बॉम्बस्फोटमधील प्रमुख आरोपी अबू सलेमला आज पहाटे नाशिक रोड कारागृहातून रेल्वेनं दिल्लीमध्ये रवाना करण्यात आले। यावेळी नाशिक रोड कारागृह ते रेल्वे स्थानकादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मुंबईमध्ये 1993 साली साखरी बॉम्बस्फोट झाले होते। यामध्ये अनेक निष्पापांचा जीव गेला होता। या घटनेनं सर्व देश हादरला होता। मुंबई पोलिसांनी यातील प्रमुख आरोपी असलेल्या अबू सलेमला शोधून काढलं। यावेळी तपासात अबू सलेम हाच या बॉम्बस्फोटाचा प्रमुख आरोपी असल्याचं निष्पन्न झालं। त्याचबरोबर मुंबईतील सिनेसृष्टीतील मोठमोठ्या कलाकारांना, दिग्दर्शकांना धमक्या देऊन खंडणी करत असे। यात अनेक लोकांना त्यानं जीवेठार मारल्यानं त्याच्यावर अनेक गुन्हे देखील दाखल आहेत। यातील मुंबई बॉम्बस्फोटामध्ये आणि इतर गुन्ह्यांमध्ये न्यायालयानं त्याला कठोर शिक्षा सुनावली आहे, तर काही गुन्हे हे न्यायप्रविष्ट आहेत। यापूर्वी तो तळोजा कारागृहात होता। त्याला काही दिवसांपूर्वी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आलं होतं। मुंबई येथील विशेष पोलीस पथकांनी आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास गाडी क्रमांक 1057 CST ने अमृतसर गाडीनं नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून अबू सलेमला मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये दिल्ली न्यायालय या ठिकाणी नेण्यात आलं। यावेळी कारागृह ते रेल्वे स्थानक दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।